नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 पनवेल विभागाने तक्का येथे 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास 45 लाखांचा गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. पनवेल मुंब्रा हायवेवर 2 दिवसापूर्वी 1 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त करून 2 आरोपींना अटक केली होती. सदर आरोपींना कार्यालयात चौकशी कामी आणले असता आरोपी परवेश शेखच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला. त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन सायंकाळी 5 ते 6 दरम्यान इनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला. त्या इसमाला राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई पुणे रोडवरील पंचमुखी मारुती मंदिर समोर ये असे बोलले. त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोज होशी इगिनेर आणि दिवा उंबरे यांना सापळा रचून इनोव्हा गाडी आणि मालासह ताब्यात घेतले. ढोल ताशांचा गजर, गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन औक्षण, त्यातच मिळालेली नवीन पुस्तकांमुळे प्रथमच शाळेत आलेल्या मुलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पनवेल महापालिकेच्या 10 शाळांमध्ये 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी करण्यात आलेले स्वागत पाहून हे विद्यार्थी भारावून गेले होते. महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या लक्षात राहावा, त्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी त्यांचे खास स्वागत करण्यात आले. त्यानुसार लोकनेते दिबा पाटील शाळेमध्ये महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण आणि कीर्ती महाजन यांनी पाठ्यपुस्तकं, गुलाब पुष्प आणि चॉकलेट देऊन सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच इतर 9 शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी यावेळी खास सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सेल्फी काढल्या. इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्सच्या CRS फंडातून दिघोडे ग्रामपंचायतीला स्वच्छतेसाठी घंटागाडी देण्यात आली असून त्याचे लोकार्पण शनिवारी आमदार महेश पालदी यांच्या हस्ते करण्यात आले. दिघोडे ग्रामपंचायतीला घंटागाडी मिळावी अशी मागणी सरपंच कीर्ती निधी ठाकूर यांनी सदर कंपनीकडे केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार महेश पालदी आणि कामगार नेते जितेंद्र खरत यांनी कंपनीकडे केला होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीला घंटागाडी देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भुईर, कामगार नेते जितेंद्र खरत, प्रसाद पाटील, देवेंद्र पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, भाजपचे दिघोडे अध्यक्ष राजेश पाटील, समीर मडवी, रमेश पाटील, चंद्रकांत कडू, सुभाष माळी, उपसरपंच अभिजित पाटील, खोपटे सरपंच सौ ठाकूर, सुचित्र घरत, अनंता म्हात्रे, कैलास म्हात्रे, अलंकार कोळी, अतिश पाटील, भूपेश शर्मा, संदीप काळे, सतीश म्हात्रे, प्रफुल्ल ठाकूर, परमानंद ठाकूर उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील केळवणे गावातील सागरी सुरक्षा रक्षक आणि ग्रामरक्षक दलाची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांनी पोलीस ठाणे येथे आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थित सभासदांना खाडी किनारपट्टी परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन संशयित अवैध हालचाली निदर्शनास आल्यास तात्काळ कोस्टल हेल्पलाईन 1093 या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले. यावेळी गोपनीय विभागाचे अधिकारी कुंवर आणि पंकज शिंदे उपस्थित होते. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगुकाना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमात सकाळी ठीक 7 वाजता शाळेची घंटा वाजली. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले. उन्हाळी सुट्टीनंतर विद्यालयात प्रवेश केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मुख्याध्यापक संतोष चव्हाण आणि पर्यवेक्षक नीरजा अधुरी यांचे उत्कृष्ट नियोजनामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पहिला दिवस अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू झाला. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमॅन वाय.टी. देशमुख, सचिव डॉक्टर S.T. गडते तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील रस्त्यालगत जलवाहिन्या तसेच इतर कामासाठी टाकलेले सरकारी लोखंडी पाईप चोरणारा सराईत गुन्हेगार नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट 3ने शिताफीने पकडला असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील बाशी, उरण, खारघर, उल्हासनगर आणि मुंबई येथील रस्त्यालगत जलवाहिन्या आणि इतर कामासाठी ठेवलेले पाईप तसेच केबल चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत होत्या, परंतु या चोऱ्या करणारा सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देत होता। चोरी करण्याची ठिकाणे बदलून हा सराईत गुन्हेगार चोरी करत असे। एहसनुल्ला मोहम्मद नाईम शेख उर्फ सानू आणि त्याचा साथीदार राजपत रमा मिलान गौड यास अटक केलेल्या चोराचे नाव असून याला युनिट 3च्या पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन अटक केली आहे। शाळेच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेले स्वागत फलक, शाळेत करण्यात आलेली सजावट, विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणारे शिक्षक, पाठ्यपुस्तकांचे वाटप, चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शाळेत मन रमण्यासाठी ठेवण्यात आलेल्या विविध खेळणी अशा उत्साहपूर्ण वातावरणातही पहिल्यांदाच शाळेची पायरी चढणाऱ्या चिमुकल्यांनी फोडलेला हंबरडा आणि त्यांची समजूत काढणारे पालक आणि शिक्षक असे चित्र शनिवारी रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये दिसून आले। जिल्ह्यातील सुमारे 3000 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शानदार स्वागत करण्यात आले। 2024-2025 या वर्षाचे शैक्षणिक सत्र शनिवारपासून सुरू झाले। विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांमध्ये उत्साह होता। शिक्षण विभागाने शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रम राबवत साजरा केला, त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा दिवस आनंदाचा गेला। एखाद्या सणाची तयारी करावी त्याप्रमाणे आठवडाभरापासून विद्यार्थ्यांची तयारी सुरू होती। गणवेशाबरोबरच शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात आले होते। साहित्यासह शनिवारी सकाळी विद्यार्थी शाळेत दाखल झाले। रयत शिक्षण संस्थेचे नावे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। त्यानिमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य तसेच सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली। या कार्यक्रमाला नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, उपसरपंच राजेश म्हात्रे, माजी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य किसन पाटील, रयतचे लाईफ मेंबर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद कोळी, PM ठाकूर ठोंबरे उपस्थित होते। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्याने मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबई बाहेर पडले आहेत। त्यामुळे पुणे द्रुतगती मार्गावरील पथकर नाक्यावर शेकडो गाड्या एकाच वेळेस दिसून येत आहेत। शनिवार, रविवार आणि सोमवारी बकरी ईदची सुट्टी असल्याने या सलग 3 सुट्ट्या शहराबाहेर निवांत घालवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जात आहेत। त्यामुळे सायन पनवेल मार्गावरील वाशी आणि खारघर पथकर नाक्यावर वाहतूक कोंडी सदृश स्थिती झाली होती। सर्वाधिक वाहनांच्या रांगा खालापूर पथकर नाक्यावर दिसल्या असून सुमारे 1 किलोमीटरपर्यंत या रांगा होत्या। मावळ लोकसभा मतदारसंघात सलग 3 वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय खासदार श्रीरंग बारणे यांचा पनवेल उरण विधानसभा महायुतीच्या वतीने आज पनवेलमध्ये भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्याला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन पनवेल उरण विधानसभा महायुतीतर्फे करण्यात आले आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांसंदर्भात राज्य सरकार सकारात्मक आहे। त्यांनी दिलेल्या मुदतीत सगळे सोयऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि त्यांना पुन्हा उपोषण करावे लागणार नाही अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 5 दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली होती। त्यामुळे 2 दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। राज्य सरकारतर्फे उद्योगमंत्री सामंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा खासदार संदीपान भुमरे आणि शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांच्यासह रुग्णालयात जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेऊन जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली।
अवघ्या 2 आठवड्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस 150 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात 21 भाविकांचा मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा एक बस नदीत कोसळून अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे। उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अलकनंदा नदीत बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत। धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दिल्लीहून चौपतच्या दिशेने जात असताना रुद्रप्रयाग जिल्ह्यात अलकनंदा नदीजवळ अपघात झाला। या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये 6 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे।